लाडकी बहीण महायुतीच्या विजयामध्ये ज्या योजनेचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे ती ही योजना। पण या योजनेचं यापुढे नेमकं काय होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। पण या सोबतच आता या योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची सुद्धा चर्चा होती आहे। ही चर्चा नेमकी काय आहे यावरती महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज एक धमाकेदार दावा केला आणि राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचे कान टवकारले गेले। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलावे लागतायत असं सांगत ही योजना म्हणजे महिलांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न होता अशी टीका राऊतांनी केली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतात। 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। त्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयाचे काम करतात। अशा घरातल्या 3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिले। ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटीसच पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून। संजय राऊत यांच्या वक्तव्याचे पडसाद काही भागात उमटले। हा सामान्य गरीब बहिणींचा अपमान असल्याचं सांगत महिलांनी जोडे मारो आंदोलन केले। संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी सुद्धा महिलांनी केली। संजय राऊत यांनी जे महिलांच्या विरोधात जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे असं मी म्हणेन। हे जे आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे, पण त्यांनी जर नाही माफी मागितली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू। महिला मोर्चा आता तर त्याने पूर्ण महिला शक्तीचा अपमान केलेला। आता पुढे काय होईल ते बघा, नाही तर माफी मागा आणि माफी मागून असल्या माणसाकडून माफी घेऊन तरी काय उपयोग आहे? जो उपयोग ज्या माफीचा उपयोग असेल ती आम्ही घेऊ ना। संजय राऊत यांच्या दाव्याचं महायुतीकडून तत्काळ खंडन करण्यात आलं। राऊत दिशाभूल करत असल्याची टीका प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी केली, तर माजी मंत्री अदिती तटकरे यांनी तक्रार आल्यास चौकशी करायची की नाही याचा सरकार निर्णय घेईल अशी माहिती दिली। माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही ती योजना राबवली, अतिशय प्राथमिक त्याची जी स्क्रुटिनी आहे ती सगळी करून त्यांची आधार सीडिंग करून ह्या लाभार्थी निवडलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ही योजना अधिक चांगल्या पद्धतीनं राबवत असताना त्या संदर्भामध्ये काही जर तक्रारी असतील तर जी काही स्क्रुटिनी आहे ही तक्रारी बेस्ड असते। इतक्या मोठ्या संख्येने काही स्क्रुटिनी जर येत असेल तर स्क्रुटिनी होणार का, भविष्यात होणार का? बरी तुम्ही आता त्याच्या संदर्भामध्ये मी आज वक्तव्य करू शकत नाही। अजून लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिकाच आली नाही, तर वेगळी भूमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। सरकारने निवडणुकीत जे आमच्या महायुतीने जाहीर केलेला 2100 रुपये ते देण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी बांधील आहे आणि त्या संदर्भात देवेंद्रजी आणि महायुती सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केली ती पूर्ण करणार। महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तरी ही योजना सुरू राहणारच होती। त्यामुळे विरोधकांनाही एका मर्यादेनंतर या योजनेवर फार टीका करता येत नाहीये। त्यातून लाडकी बहीण योजनेबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य येत आहेत असंही बोललं जातं। या योजनेच्या लाभार्थी महिला आणि ही योजना राबवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। जसं तुम्ही पूर्वी घेतलं त्याप्रमाणेच निष्कर्ष चालू ठेवा। पण उत्पन्नाचा दाखला द्यायला अडचण, दाखला द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याला खूप वेळ लागतो, त्याच्यासाठी खूप म्हणजे धावपळ करायला लागते। उत्पन्नाचा दाखला जर त्यांनी कंपल्सरी केला असेल तर योजना आपल्या दारी जसं जागेवर मिळत होतात तसंच आता पण त्या सरकारने सोय करावी विनामूल्य, ही लोकांची अपेक्षा आहे। काही महिला अशा म्हणतात की तुम्ही महागाई कमी करा, 1500 आणि 2100 रुपयात काय येतंय? काही महिलांनी मतदान तर केलं ना, मतदान या 1500 रुपयासाठीच केलंय ना त्यांनी। वस्ती पातळीवर उत्पन्नाच्या दाखल्याची गरजच नाही, कारण वस्ती पातळीवर राहणाऱ्या लोकांचं आधीच उत्पन्न कमी असतं हे शासनाला सुद्धा माहितीच आहे। मग कशासाठी उत्पन्नाचा दाखला मागायचा ना सरकारने? नाही, रेशनिंग कार्डवर जर सिद्ध झालेला आहे, शिक्का पडलेला आहे, तर सरकारने हे आता उत्पन्नाचा दाखल्याचा आहे ना नियम काढूच नाही। राज्यात महायुती सरकारला दणदणीत यश मिळण्यामागे लाडकी बहीण योजना हे एक प्रमुख कारण होतं। या योजनेचा जवळपास 2,34,00,000 महिलांनी लाभ घेतलाय। योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळावा आणि याचा गैरवापर करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी निकष कडक केले तर त्याला कोणाची हरकत नसेल। सरकारच्या तिजोरीवर भार तर पडणार आहेच,
पण त्याची तजवीज महायुती सरकारनं केली असेल अशी आशा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.